गोपाळ महाराज वागीकर. त्याचे ठाई मन पायी राहोही निवारुनी जाय माया
पायी राहो हे ध्येयं सदा परिभवन्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् वृत्तार्घ्यहं प्रणतपालभवाधिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं प्रथम नमन दुसरे जन्म संतांचे त्यांच्या कृपादानी पतीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं तदां भोज तेजस्कृति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा ठवी विसरवी अपनाते तरंगाजळी घालिता ऐसे होते अलंकार सोनीची होनी मिथिला निळाया पविया ठवी सद्गुरुला नमस्ते शारदा देवी विना पुस्तक धारिणी पासरा पीठ लिलये वरदे कामरूपिणी 16व्या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला घडविले जैनी स्वराज्य सुखावली प्रजा परस्त्री माती समान असा होता माझा राजा ते मथी व्रताची आठवण येते आम्हाला कधीच विसरणार नाही नमन करण्या
त्यांची केली स्मरण होय सकल त्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुताची सेवा मौजे टाकळी गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे म्हटल्यापेक्षा हे 9वं पुण्यस्मरण आहे. बरोबर आहे ना? वैकुंठवासी श्री हरिभक्त परायण रामभाऊ आबा लक्ष्मणरावजी गांगर्डे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेली ही 8 वर्षापासूनची सेवा 9वं वर्ष आहे. 9वी पुण्यतिथी आहे. त्यांचे 2 सुपुत्र वैजनाथराव रामभाऊ गांगर्डे आणि विश्वनाथरावजी रामभाऊजी गांगर्डे या 2 सुपुत्रांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ठेवलेलं अखंड हरिनाम चिंतन विठ्ठल अखंड हरिनामाचं सुंदर अशा प्रकारचं आयोजन या 2 सुपुत्रांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन थोडा कमी करा थोडं कडक लागेल. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात आमचे परमस्नेही परममित्र भागवताचार्य वेदांत भूषण विष्णू महाराज रासवे वांगीकर महाराजांच्या गोडवाणीनं आपण कथा श्रवण करत आहात. दररोज रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आहे. महाराष्ट्रातील मोठी मोठी गुणवान मंडळी आजपासून 8 दिवस आपल्या गावामध्ये उपस्थित राहणार आहे. गांगर्डे परिवार तथा ज्यांच्याकडून मला निमंत्रण आमचे परमस्नेही गुरुवर्य मनोहर गुरुजी नागपिंपरीकर गुरुजींचा जर विचार करायचा झाला हळदिया तरुचे शाखा भूमीसी उतरी लेखा बस त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ही होईल. एवढं ओतप्रोत सर्व क्षेत्रातलं ज्ञान असताना मग गायन असो मृदंग असो 10 वर्ष मृदंग शिकवतील गुरुजी 10 वर्ष एका विद्यार्थ्याला. पण नवीन माणसाची वेळ झाल्यानंतर असं वाटतं की एकदम साधा बसण्या दिसत त्याला ही उभी पळलिया तरुची शाखा भूमीसी उतरे देखा. ज्या झाडाला जास्त फळ असते ते असं लवलेलं असतं. विठ्ठल महाराष्ट्रातील मोठी मोठी गुणवान मंडळी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. हरिभक्त परायण रामायणाचार्य युवा कीर्तनकार सोमनाथजी महाराज पदारे सोनपेठकर हे उपस्थित आहेत. मृदंगाच्या सेवेसाठी आज उपस्थिती त्यांची आहे. उद्या परवा कीर्तनही आहे. हरिभक्त परायण मदन सम्राट माझे परमस्नेही सुसेन महाराज अशील यांची उपस्थिती आहे. महाराष्ट्रभर फिरलो पण सुसेन नाव कुठं सापडलं नाही. फार विचार करून नाव केलंय. रामायणातलं सुंदर सुसेन मला फार आवडतं महाराजांचं नाव. मदन सम्राट उत्तम गायनाचार्य युवा कीर्तनकार गोपाळ महाराज वांगीकर हे उपस्थित आहे. ग्रामस्थ मंडळी टाकळे यांना अंतकरणातून नमस्कार. बाहेर गावचे आलेले गुणवान भजनी मंडळी कोडगाव साबळा आहे त्यांना नमस्कार करतो. आणखी कोणते कोणते गाव आहे तो संगीत विशारद आमचे रामभाऊ महाराज गावकर यांची उपस्थिती आहे. आणि असं होतंय आबा नेमकं जवळच राहते नेमकं एका गावाला कीर्तनाला गेलो सगळ्याचे नाव घेतले. ज्यानं मला कीर्तनाला आहे ज्याच्याकडे मी यजमान आहे ज्याच्याकडे दाम आहे तेच राहिलं. जवळच गाव आहे कोणा त्या गावाला सांगितलं की नाही मला. या सोनपेठ परळी रोडवर गाव आहे. कशाचं कीर्तन करायचं आपण पणच करायचं नाही राहायचं मला फुकट लावायचं असं का करायला आवाज घेतला नाही. तीनदा समोर येऊ लागलो पण सर्वांना नमस्कार करतो. कोणाचं राहिला असेल सगळी पंचक्रोशीतील भजनी मंडळी समस्त ग्रामस्थ मंडळी पाहुणे मंडळी गोसंख्य माता मंडळी
या सर्वांना नमस्कार. शिवाजी महाराज आचार्य सर्वांना नमस्कार बोलायला सुरुवात. वडिलाच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन नाही तर अखंड हरिनाम सप्ताहातलं कीर्तन आहे. योग कीर्तन नाही महाराज. 9 पुण्यस्मरण आहे. त्या दिवशी पत्रिका घेऊन गुरुजी आले आणि गुरुजी बरोबर आपले स्मरणीचे साहेब विश्वनाथराव विश्वनाथराव आल्यानंतर मी म्हणलं खरं सांगू का साहेब? तर मग नोकर येत ना म्हणले बोला ना महाराज. मी म्हणलं वडील आई जर गेले तर गंगा पूजन झाल्यानंतर वर्ष श्राद्ध विचारावं लागतंय आम्हाला, करायचं का? माझी परिस्थिती कशी आहे, तुम्ही 9वा कार्यक्रम आहे असंच भव्य तुम्ही नियोजन करताय, मला आनंद वाटतो. तर त्यांच्या मुखातले शब्द सांगतो तुम्हाला. ते म्हणले महाराज की आम्ही करतो ते काहीच नवल नाही. आबांनी जे आमच्यासाठी केलंय, आमच्या अंगावरचं कातडं सोडून जरी आम्ही त्यांची सेवा केली तरीही आम्ही त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणार नाही. असं ज्यावेळी ती म्हणले ना महाराज, मला श्रीमद भागवत महापुराणातल्या गुरु नावाच्या पोराची आठवण झाली. आई वडिलाचे खूप उपकार आहेत महाराज. भागवतामध्ये विष्णू महाराज वेळ मिळाला तर सांगते, नाही तर नाही सांगतो, सांगतात आवडतच ते सांगते. भागवतामध्ये सोमनाथ महाराज चंद्राच्या मुलाचं नाव आहे बुध. बुध याचा मुलगा पुरुरवा, पुरुरवाचा मुलगा आयु, आयुचा मुलगा नहुष आणि नहुषाच्या मुलाचं नाव आहे महाराज ययाती. 4-5 भाऊ, येती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृत. नावाला एकत्र आहे. आणि ययातीला पुन्हा 5 पोर आहेत. 2 शर्मिष्ठ, 3 शर्मिष्ठाचे, 2 बहिणीचे. अनु, कुरु, यदु, दुर्वसु आणि एक ध्रुव. हे 5 पोर. ययाती चुकला. देवयानी बरोबर लग्न झालेलं असताना महाराज शर्मिष्ठाला मुलं झाले. देवयानीनं महाराज आपल्या बापाला शुक्राचार्याला सांगितलं. शुक्राचार्य संतापले आणि संतापून विषयासक्त दिसायलास म्हणून जावायला शाप दिला की तू जर्जर म्हातारा होशील. शाप दिल्याबरोबर एका क्षणातच ययातीला म्हातारा झाला. 90 वर्षाचं म्हातारा झालं, 100 वर्षाचं एका क्षणात. आणि मग महाराज म्हातारा झाल्यानंतर ते ययाती राजाने सांगितलं, महाराज तुम्ही शाप दिला पण मला म्हातारा करून तुमच्याच पोरीचं वाटोळं केलं. विठ्ठल याला म्हातारा होय म्हणून मी शाप दिला कडे, पण माझ्याच पोरीचं वाटोळं झालं. देवयानी रडायची माझ्या नवऱ्याला, तुम्ही असं का केलं? शुक्राचार्याने शाप दिला, जर तुझ्या 5 पोरापैकी एखादं पोरं जर तुझं म्हातार पण घ्यायला तयार असेल, हे जर त्याचं तारुण्य तुला द्यायला तयार असेल तर चांगल्या प्रकारे जीवन जगशील. जीवात जीव आला महाराज, पण पोरं चांगली करून जीवात जीव आला. ज्यावेळी ययाती आपल्या गावी आला, गावी आल्यानंतर 5 पोराला बोलून घेतलं आणि 5 पोरांना बोलवल्यानंतर ययाती नावाच्या म्हाताऱ्यानं सांगितलं, बाबांनो मला सासऱ्याचा शाप झालाय पण मला उशाप आहे. माझं म्हातारपण 5 पोरापैकीचे पोरं घेईल आणि त्याचं तारुण्य जे मला देईल. चांगल्या प्रकारानं काही दिवस जीवन जगलं. 4 पोरं बैठकीतून उठून गेले महाराज. येऊ लागलं का काय म्हणले, तर काही म्हणजे पैसा मागतो ना म्हातारपण, तुझं म्हातारपण आम्ही घ्यायचं, आमचं तारुण्य तुला द्यायचं. पण गुरु नावाच्या पोरानं, शर्मिष्ठाचं पोरगं, गुरु नावाच्या पोरानं सांगितलं, बाबा चिंता करू नका, तुमचं म्हातारपण मला द्या, माझं तारुण्य तुम्ही घ्या. संकल्प सोडला. ययाती तरुण झाला. गुरु नावाचं पोरगं म्हातारं झालं. त्यावेळी गावातल्या काही लोकांना त्या पोराला प्रश्न केला, खरंच रे किती पितृभक्त आहेस रे, तुझं तारुण्य तू तुझ्या बापाला दिलंस, तुझ्यासारखा पितृभक्त दुसरा कोणी नाही. त्यावेळी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं हे शरीरच जर बापापासून निर्माण झालेलं असेल तर त्याच्यापासून हे शरीर निर्माण झालं, ते शरीर त्याला देणं. कारण आई वडिलाचं पोरावर किती प्रेम असतं मी शब्दात सांगू शकत नाही महाराज. कोणी असं म्हणतं की माईचं आणि बापाचं जरा फरक आहे. माय पाण्याचा पाठ आहे, बाप संयमाचा घाट आहे. पण मी असं म्हणतो महाराज,
माईचं लेकरावर जेवढं तोला मोलाचं प्रेम असतं ना, त्याच तोला मोलात बापाचं सुद्धा लेकरावर प्रेम असतं. बापाचं मुलावर किती प्रेम असतं याच्यासाठी रामायणच ऐकायचं असतं. राम प्रभू 14 वर्ष वनवास बघून त्यावेळी अयोध्येला आले. आल्याबरोबर सगळे लोक मला राजवाड्यात जमलेले आहेत. प्रभू आले, प्रभू आले, प्रभू आले. आल्याबरोबर अशा तिघी माता बसलेल्या होत्या. आल्याबरोबर रामानं पहिलं दर्शन घेतलं कैकेयीचं. लोकांना राग आला, म्हणा अरे ज्या कैकेयीमुळं रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला त्याच कैकेयीचं दर्शन. लोक म्हणले प्रभू असं का केलं तुम्ही? कौशल्य तुमची जननी असताना कैकेयीचं दर्शन? रामानं सांगितलं जशी माझी कौशल्य जननी आहे तशीच माझी कैकेयी सुद्धा जननी आहे. काही लोकांनी प्रश्न केला, प्रभू जननी म्हणजे काय माहिती का तुम्हाला? जननी तिला म्हणतात जी जन्म देते, आणि तुम्हाला जन्म देणारी कौशल्य आहे, कैकेयी नाही. त्यावेळी रामानं सांगितलं, दादा ऐका, रामाला जन्म कौशल्यानं दिला पण रामायणाला जन्म कैकेयीने दिला. म्हणून मी पहिलं दर्शन कैकेयीचं घेतो. प्रभूनं सांगितलं कैकेयीचं दर्शन मी याच्यासाठी घेतो, या कैकेयी मातेमुळं जगाला 8 गोष्टी कळाल्या. आत स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुतो सख्यम चापि प्लवगमन रूपती कापि सौमित्रो सीता सत्वम निज भुजबलं वैरिनाम वैरी भावः एतत् सर्वं तव चरणयोः मातुरे शतसादः. सात नाही सांगत, पण पहिलं आत स्नेहो त्या कैकेयी मातेमुळे जगाला कळालं एका बापाचं एका पोरावर किती प्रेम असतं. राम 14 वर्ष वनाला गेला. सुमंतानं सांगितलं राजा दशरथाला, आता राम 14 वर्ष येणार नाही, राम 14 वर्ष येणार नाही. मग त्याबरोबर एवढा धर्मधुरंधर राजा दशरथ, त्या राजा दशरथाला पाहिल्याबरोबर इंद्र अर्ध सिंहासन सोडत होता. तो राजा धरणीवर महाराज गडबड करू लागला आणि 6 वेळा रामाचं नामस्मरण केलं. राम राम कहीं राम कहीं राम राम कहीं राम तनु परिहरि रघुबर बिरहु राम गयो सुरमन. रामा 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 6 वेळा नामस्मरण केलं. दशरथ राजाला प्राण सोडला. एका बापाचं पोरावर किती प्रेम असतं हे जर ऐकायचं, हे जर करायचं असेल ना तर त्याच्यासाठी रामायण ऐकायचं असतं. आणि म्हणून एका विद्याच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची अखंड हरिनामाची सेवा आहे. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काय करतो बाप केंद्रासाठी? बाप करी जोडी
दिवस आहे. नाही जरी कोणतं प्रमाण समजा आम्हाला काय तुमची प्रमाण सगळीची येतात काय? तसं काय नसते. आमचं सगळं भांडवल 10 रुपयाचं. म्हणून नाही जरी आपण समजला ना 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 तुला रामात सर्व गरजा करा आजची सेवा आहे. सेवेसाठी निवडीला जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगात तुकाराम महाराज पांडुरंगाचं वर्णन करत असताना कुठून आला, कसा आला आणि त्याचा परिणाम काय झाला याचं वर्णन करतात. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो सुंदर आहे, पितांबरधारी जो सुंदर आहे तो विटेवर आला. गुणाला विटेवरी रिकामा नाही आला, गुणा सहित आला. विठ्ठल तो सुंदर असल्यामुळं रूपवानही आहे, गुणवानही आहे. रूपवान असल्यामुळं, गुणवान असल्यामुळं, रूपवान असल्यामुळं त्याच्याकडे डोळे राहू द्या आणि गुणवान असल्यामुळं त्याच्याकडे कान राहू द्या आणि कोमल चरणाचा असल्यामुळं आपलं मन त्याच्या चरणावर राहू द्या. डोळे का त्याचे ठाई मन पायी राहो हे. त्याच्या डोळे आणि कान त्याच्याकडे राहू द्या, त्याच्या पायावर मन राहू द्या. काही लोकांना विचारलं महाराज करीना निवारुनी जाय माया ऐसी छाया गयाची. महाराज म्हणतात जी माया आहे ना, माया आहे ते लपविती आणि नाही ते दाखवती, तिचं नाव माया. की माया निवारून जाण्याचं काम त्याच्या कृपेने होतं. त्याच्या छायेखाली बसल्याबरोबर त्याची जर कृपा झाली तर निवारुनी जाय माया ऐसी छाया गयाची. डोळे कान त्याची ठाई मन पायी राहुदी. त्याचं कारण तुका म्हणे समध्यान ते हे चरण सुकुमार. त्याचं दृष्टी सम आहे, चरण सुकुमार आहे. कसे सुकुमार आहेत? वेळ सापडला जसं वेळ होईल तसं. डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे. तुकाराम महाराज म्हणतात विटेवरी पुन्हा आला, परमात्मा आला. महाराज कुठून आला? कुठून आला असा जर विचार केला तर प्रत्येक संतांचं वेगवेगळं म्हणते. महाराज नाथ महाराजाला विचारलं, महाराज भगवान परमात्मा कुठून आला? हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकालाहुनी. नाथ महाराज म्हणजे माझा परमात्मा वैकुंठातून आला. महाराज कुठून आला? द्वारकेचे गेले द्वारकेचे केने आले याची छाया पुढे भक्तराया चुरवे. तुकाराम महाराज म्हणतात माझा परमात्मा द्वारकेवरून आला. माऊलींना विचारलं, माऊली म्हणतात गोकुळात प्रत्येक महात्म्याचं मत आहे, पण आला काय? आला कुठं आला? विटेवरी आला. कोणासाठी आला? तर पुंडलिकासाठी आला. महाराज म्हणले पुंडलिकासाठी आला, पण त्याचा फायदा जगाला झाला. आल्यानंतर विठेवर उभा राहिला, पंढरीत आला. महाराज कोणासाठी आला? पुंडलिकासाठी आला. महाराज म्हणतात निमित्त पुंडलिकाचं झालं, पण फायदा मात्र तुम्हा आम्हाला झाला, फायदा जगाला झाला. असं होत असतं महाराज,
आला पुंडलिका लागुनी. पुंडलिकाच काम केलं का? नाही, काम मात्र तुमचं आमचं करतोय. विठ्ठला निमित्त पुंडलिकाचं केलं. आता इकडे लक्ष द्या. आता लोकांचं लक्ष येत होतं ना. तुमचं कनेक्शन तुटलं की आमचं कनेक्शन तुटलंय. म्हणजे किती आमचा महाराज असू द्या, मी तर जवळच आहे. हे जे छोटू छोटू बोलत असतंय ना, कथाकारही असू द्या, श्रोत्यांचं कनेक्शन त्याला जोडलेलं असतं. तुमचं लक्षरूपी खाद्य श्रोत्याला मिळाल्याशिवाय तो बोलूच शकत नाही. महाराज म्हणतात तो आला, परमात्मा आला. कोणासाठी आला? पुंडलिकासाठी आला. महाराज पुंडलिकासाठी आला, पण त्याचा फायदा मात्र जगाला झाला. जसं सुखदेवानी श्रीमद भागवत कथा कोणासाठी सांगितली? राजा परीक्षितीसाठी सांगितली. अहो परीक्षितीसाठी सांगितली, पण फायदा मात्र त्याचा जगाला झाला. म्हटले दुसऱ्या स्कंदामध्ये पहिला श्लोक आहे महाराज, वरियामेशते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मविद सम्मत पोषाम श्रोतव्यादिषु यत्परः. राजा, तू विचारलेला प्रश्न फार सुंदर आहे रे, फार सुंदर आहे. हे बघ, तू विचारलेला प्रश्न याच्यावर जे मी बोलणार आहे याचा फायदा तुझ्यासहित जगाला होणार आहे. लोकहितं नृप, हे कसं आहे? लोकहितं, लोकांच्या हिताचं आहे. म्हणजे सांगितलं भागवत परीक्षितीसाठी, पण लाभ झाला तुमच्या आमच्यासाठी. भाऊजी तर सुंदर सुंदर उदाहरण देतात महाराज. गाय दूध देते. गाय कोणासाठी दूध देते? वासरासाठी. वा, खरी गाय दूध देते बघा काका वासरासाठी. पण शेतकरी दयाळू, वासरू सोडतं महाराज गायला. वासरू सोडल्यानंतर वासरू असं गायला पेलं, एकदम दुसण्या बघून असं पेलं की गाय त्या वासरासाठी पाना सोडते. गायीनं पाना सोडला न सोडला की हे पट्टे त्याला आकडून बांधते. अशी ताटातूट करते, बघायचं काम नाही. ते वासरू नुसतं महाराज गायीकडे घोडा घेतं, त्याला आकडून बांधून लगेच गुंडी घेऊन बसणार. महाराज गाय दूध देते वासरासाठी, पण फायदा होतो लेकरासाठी. उपकारामध्ये गाय सुद्धा आहे बरं का. गायचे उपकार आहेत म्हणून तर सांगत असतो की बाबांनो गाय सांभाळा. आता मी गाय सांभाळा म्हणल्यावर घर का देईना? आपण सांभाळित लोकांना म्हणा आणखी माझ्याकडे नाही ना गाय, मी गाय घेणार आहे महाराज. मग मी म्हणतो गाय हो, गाय अगोदर आपण सांभाळा मग लोकांना सांगा. माया बाप अगोदर आपण सांभाळा मग म्हणा आई माझी. आपण म्हणायची कीर्तन आई माझी. तुझी माय कुठे म्हणा लेकीच आहे. महिल बा मला बायको तिथं जमतच नाही, म्हातारीचं नाही जमतच ना. कीर्तन माहिती आहे त्याच्याशिवाय भांडवलच नाही दादा. निम कीर्तन आई माझी. आईची सेवा करावी त्याच्यासारखा परमार्थ दुसरा कोणी नाही. आई वडिलांची मान्य हो, पण तेच का सगळं ठीक आहे. बरं म्हणणारी किती? हो, सेंद्रिय कपले राहिले बोललो त्या दिवशी कीर्तनाला. ते म्हणला माईची शपथ राहिल्या म्हातारे सेंद्रिय नेहमी कीर्तन करा मला माय बाबाला सांभाळीला. कीर्तनात म्हणाली मला आई माझी आणि सांभाळा दूध देते महाराज वासरासाठी, पण फायदा होतो लेकरासाठी. वत्साची निवसे दुबते होय घरोदेशे की पांडवाचे निमिषे जगत उतर मागे म्हणतात. दुसरी गोष्ट, पाऊस कोणासाठी पडतो? पाऊस पडतो महाराज एका पाखरासाठी, माणसासाठी पडत नाही. म्हणून तर माणसं पाणी पाणी करायला असं कोणालाच वाटलं नव्हतं महाराज की पाणी इकल. म्हणून महाराज सुद्धा म्हणून गेले फुकाचे जीवन. महाराजांना सुद्धा गणित कळालं नव्हतं पाण्याला भावी, असं उलटी परिस्थिती झाली. फुकाचे गेले फुकटचं पाणी तरी पार. पण आता पाणी फुकट नाही महाराज, 20 रुपये. पाऊस कोणासाठी पडतो? तर पाऊस एका
पाखरासाठी पडतो महाराज. त्या पाखराचं नाव आहे चातक. चातक पक्षाचं इतकं पावसावर प्रेम आहे, इतकं प्रेम आहे महाराज, ते इतकी पावसाची वाट पाहत. असं म्हणतात की चातक पक्षी पावसाच्या धाराचं पाणी पितात. पावसाच्या पाण्याशिवाय ते अन्यत्र पाणीच पित नाही. पाऊस जर नाही पडला तर ते असं चोच असा आग करून पावसाची वाट पाहत असतं महाराज. शेवटी पावसाला किव येते आणि किव आल्यानंतर महाराज चातक पक्षाकडे पाहून ते मेघगर्जना करतो, दन 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 पाऊस पडतो. आपण वाट पाहतो, चातकही वाट पाहतो, पण आपली वाट पाहणं एवढी प्रेमाची नाही महाराज. आणि म्हणून आता पाऊस का पडत आपलंच राहिले नाही, पक्षी राहिलेत का आता नाही हो. सृष्टीचं वैभव आहे महाराज पक्षी, सृष्टीचं वैभव आहे झाड. झाड राहिले नाही तर झाड नाही राहिले पण पक्षी राहिले. मोबाईल मुळे लोक पुढे गेले, जग पुढे गेलं महाराज, पण निसर्गाचं नुकसान इतकंच झालंय. किती झाड होते पहिले पहा महाराज, किती झाड होते. जेवढे झाड होते पक्षी किती होते. आमच्या माता म्हणल्या जर भाकरी सुनबाई 2.5 किलो मोबाईल आणला कच्च्या कापूस. मी हातात मोबाईल म्हणजे कापूस आहे याला कशाला. आता भूक लागली की मला, अगं मला मग मोबाईलचा त्याचा काय संबंध आहे म्हणजे ह्याच्या ठोकळीचा आवाज आहे. आवाज हो म्हणली मला लगेच तिने बेल दाबला की ते मोबाईल मधून कुठली ओरडली. मला वारे वादांडा आणि किती वेळ दाबायचं. भूक लागली की दाबायचं, भूक लागली की दाबायचं, किती दिवस खायचं. पक्षी पाहायला मिळाला महाराज. झाडं सुद्धा इतकी वृक्षतोड एवढ्या प्रमाणात होऊ लागलेली. जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटलं या झाडांना जर सोयरे म्हटलं, पाहुणे म्हटलं, मग तरी लोक या झाडाला तोडायचे नाही. म्हणून महाराज म्हणले वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी. म्हणून म्हणले महाराज या वृक्षवल्लीला आमची सोयरी रे. हे जे वनचरी ना वृक्षवल्ली ही आमची सोयरी आहे. तरी लोकांचा झपाटा महाराज ते वृक्ष तोडायला चालू आहे. वृक्ष तोडल्यामुळे पक्षी कमी झाले आणि पक्षी कमी झाल्यामुळे निसर्गाचं वैभव गेलं, पाऊसच गेला. पाऊस कोणासाठी पडतो. चातकाचे निकनवे मेघू पानिया सिंधावे, तेथ चराचरा घवे चातकाच्या निकनवे. चातक पक्षाकडे पाहून मेघाचं अंतकरण कळवळतं आणि दाना पाऊस पडतो. निमित्त चातकाचं आहे पण फायदा जगाचा आहे. असे बरेच उदाहरण आहे. निमित्त कमळाचं करतो सूर्य, जगाला प्रकाश देण्याचं काम करतो सूर्य. का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा, सुखिया होईल डोळा त्रिभुवनीचा. सूर्यावर प्रेम करणारं कमळ असतं महाराज. सूर्य उगवला की ते फुलतं, सूर्य मावळला की सुकतं. त्या कमळाच्या प्रेमानं सूर्य दररोज उगवतो, दररोज मावळतो. निमित्त कमळाचं आहे, तुमचा आमचा आहे. निमित्त अर्जुनाचं झालं गीता सांगायला, फायदा तुमचा आमचा झाला. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, हरी संसारा एवढे थोर ओझे, फिरिले जगाची तसं निमित्त पुंडलिकाचं झालं आणि परमात्मा विटेवर आला. फायदा तुमचा आमचा झाला. म्हणून तो पुंडलिकासाठी आला. आला पण नुसता नाही आला. कसा आला. पहिलं चरण
पीतांबरधारी सुंदर तो आला दृष्ट नाही आला पुन्हा सहित आला. विचार केला तर परमात्मा निर्गुण निराकार आहे. पण निर्गुण निराकार परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा भक्तासाठी सगुण झाला. अव्यक्त ते वेदामध्ये तर 8 गुण आहेत महाराज. पण संत महात्म्यांनी परमात्म्याच्या 6 गुणांचं वर्णन केलेले. कृपा आले गुणवंत. वेदातले गुण असतील पण महाराज म्हणतात आम्ही म्हणून जे सांगतो त्याला गुणवरी म्हणा. गुरुवरी तसं गुण आणि गुणवरी. यशस्वी वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य षडगुण नित्य वसती परिपूर्ण म्हणून तो भगवन नाथ महाराज म्हणतात. यशस्वी वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य षडगुण. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवरीय वसती देत. म्हणून तो भगवंतो असा गुण घेऊन आला. तर पहिला गुण आहे महाराज यश. देवाला कधी अभिषेक नाही असं रामरक्षामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. रामो राजमनी सदा विजयी. किंवा गीतेमध्ये विष्णू महाराजांना बरंच काही मार्गदर्शन दिलेलं का टाकळ गावून असतात. त्यांना प्रमाणपत्र मिळालेले गीतेच आहे की नाही. यत्र योगेश यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र श्री विजयो भूतिर ध्रुवानी तीर्थ परमात्म्याला कधी अभिषेक नाही. पण असं असताना सुद्धा 2 वेळा परमात्म्याला महाराज महाभारतामध्ये अपयश पत्करलं. त्याची कथा भागवतात येते. पहिलं अपयश ज्यावेळी पांडवाची शिष्टाई करायला भगवान कृष्ण परमात्मा धृतराष्ट्राकडे कौरवाकडे गेले. शिष्टाई सफल नाही झाली. मग हे अपयश नाही तर काय पण भक्तासाठी घेतलं. तर महाराज अर्जुनानं सांगितलं माझ्या धनुष्याला काम नाही. भीमानं सांगितलं माझ्या गदेला काम नाही. एवढंच नाही तर द्रौपदीकडे पाहिलं तर द्रौपदीचे डोळे पाण्यानं गच्च भरले. केश मोकळे होते. द्रौपदी म्हणजे कुठं चाललास? भगवान चाललो कौरवाकडे. द्रौपदी मला वाटतं भांडण चांगलंय का? एवढा मोठा सगळा भांडण होण्यापेक्षा मला वाटतं भेटलेलं बरं म्हणून तह करायला सांगलं. द्रौपदीच्या मला डोळ्याला धारा लागल्या. म्हणली मला बहीण मानतोस ना? हो. हे माझ्या केसाचा अंबाडा जर असाच राहावा तुला वाटत असेल तर मिटव. कारण ज्यावेळी दुःशासनानं माझ्या पदराला स्पर्श केला त्याच वेळी मी निश्चित ठरवलेला आहे माझा भीम ज्यावेळी या दुःशासनाची मांडी फोडील दुःशासनाला मारील. दुःशासनाला मारल्याशिवाय दुर्योधनाला मारल्याशिवाय मी माझ्या केसाचा आंबाडा बांधणार नाही. भक्तासाठी दुसरा पेश घेतला ब्राह्मणासाठी. ज्यावेळी जरासंधाला 17 वेळेस करून 18व्या वेळी महाराज परमात्मा इथून मथुरेतून पळाला. मग हे पराजय नाही तर पण कशासाठी पळाला? कारण जरासंधाला ब्राह्मणाची पूजा करायचा, यथेष्ट दान धर्म द्यायचा, आशीर्वाद द्या म्हणायचा. ब्राह्मणाने आशीर्वाद द्यायचा विजयी भव आणि पराभूत व्हायचा. 17 वेळेस पराभूत झाला. 18व्या वेळेस त्याने ब्राह्मण लोकांना कोण महाराज आणि बाकीच्या लोकांना सांगितलं आता जर मी पराभूत झालो तर यांची मुलगी उडवा. कारण 17 वेळा दान धर्म करू नये यांनी आशीर्वाद देऊ नये मला अपयश आलं. आता जर अपयश झालं तर हे वाचलं पाहिजे. त्याचा एक महिना राहिलं. भगवान कृष्णाने विचार केला आता जर याचा पराजय करावा इकडे ब्राह्मणाला मारेल
म्हणून ब्राह्मणाच्या रक्षणासाठी, त्या वैष्णवांच्या रक्षणासाठी एकदा पराजय घेतला. यश यशवंत आहे महाराज. दुसरा गुण आहे श्री म्हणजे लक्ष्मी. ज्या लक्ष्मीच्या आपण पाठीमागा आहोत ती लक्ष्मी परमात्म्याची दासी आहे. संत महात्म्याचं जर वर्णन करायचं झालं, ज्याची लक्ष्मी दासी आहे तो संताचा दास आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनातून 14 रत्नापैकी लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा, लक्ष्मी कुठून निघाली? समुद्र मंथनातून. ज्यावेळी महाराज रत्न निघालं, ऐरावत निघाला, इंद्राला देऊन टाकला. कौस्तुभ निघाला, कृष्णाला देऊन टाकला. विष निघालं, भगवान शंकराने केलं. म्हणजे आम्ही लक्ष्मी निघाली. लक्ष्मी निघाल्यानंतर सगळे धावले महाराज मला मला म्हणून. सगळेच लक्ष्मी पुढे धावले. लक्ष्मीच्या हातात वरमाला होती. लक्ष्मीला कळालं आता सगळेच आपल्या अंगावर येत आहेत. लक्ष्मीने सांगितले मागे वा. तिच्या हातात सगळेच मागून गेले महाराज. काय एकमेकाच्या अंगावर पडले. तुम्ही म्हणता लक्ष्मीला एवढे कसे दर्शकले? ते दैत्य होते ना. लक्ष्मी ना ती. लक्ष्मीच्या शब्दात काय कमी पावर असते? लक्ष्मी खिशात असल्यास माणसाच्या शब्दात पावर येते, तर साक्षात लक्ष्मीच्या शब्दात कमी पावर असेल का? ज्याच्या खिशात दाम आहे त्याचा आवाज बघा ना. आज एकरी सोयाबीन चांगलं व्हा, घरात सोयाबीन कमी जागा मोठ्यावर त्यानं बसावं, दुसऱ्या म्हणावं राम 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 राम. कशाचा आवाज आहे? घरातल्या सोयाबीनच्या तपीचा. लक्ष्मी दाम खिशात असतं की माणसाचं बोलणं बदलतं, माणसाचं भान बदलतं, माणसाचं चलणं बदलतं. वर्षात दिली तीन नाम, पैशात दिली तीन नाम, वर्षात परशून परस्पर. हे दामामुळे होतं मला. आणि 20 एकर कापसाला बोंडाळी लागा, पाऊस उघडाव, कापसाला माना टाकाव, त्याच्यात 15 एकर मुनाफ्यानं केलेला असा, 5 एकर फक्त घरचा असा. इतका पैसा वाटलेला असा. पहिलं देणं तसंच मला बोंबाळ झालेला असा. तितक्यात एवढी राग लागलेली असा. त्यानं वाट्यावर बसलेला असा उदास असो. 2-3 सावकारांनी एकच पैसे मागून गेलेले असा. पाहुण्याने पाहुणा राम राम आलेला पाहुणे राम राम. आवाज दाबण्याचं कुणी काम केलं? लक्ष्मीने केलं. लक्ष्मी बसू देते का? लक्ष्मी बसू देत नाही. लक्ष्मी हे एवढं कुणी केलं? लक्ष्मीने केलं. ज्याच्या खिशात लक्ष्मी, त्याच्या शब्दात जर एवढी पावर असते महाराज, तो साक्षात लक्ष्मीच्या किती असेल? एक म्हणल्याबरोबर सगळीच मागं सरकली महाराज. लक्ष्मीने सांगितलं अजिबात कुणी पुढे यायचं नाही. माझ्या हातात वरमाला आहे. जो मला पसंत पडल मी त्याच्या गळ्यात घालेन. दैत्य बी मागं सरकले, देव बी मागं सरकले. दैत्य म्हणजे खरं की रे, तिच्या हातात माळ आहे ना, जे तिला पसंत पडत त्याच्या पहिला असंच होतं महाराज. पहिलं वर निवडण्याचा अधिकार मुलींना होता. पुराण आहे का? पुराण आहे का? पुराणामध्ये असं असतं प्रत्येकाचे दिवस येत असते कृषी. म्हणून तर म्हणजे 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनाचे. तिची मन पडली होतच नाही पडली. पाण्यातले मासे किड्याला खाते. पाण्यातले मासे किड्याला खाते. दिवस असते, पण ते जर पाणी आटलं तर किडे माशाला खाते. प्रत्येकाचे दिवस असते. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस टाकळीत कोणाचे दिवस आहेत मला माहित नाही. पण आता सरासरी दिवस आमच्या तिकडे तर महाराज सुनायचेच आहे. याच्या अगोदर सासूचे होते ना 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनाचे. याच्या अगोदर सासूचे दिवस होते तेव्हा साखरपती संकट व्हायची टपरी. संस्कार आणि किती घ्यायची गड्या. सुनाचा भाऊ आला तर फक्त खारं पाणी पिऊन बसत होता. मग सासू काठी टिकीत येणार, मग त्या गळ्याच्या किडीनं कुलूप उघडणार, साखरपती काढून देणार आणि मग ते पुरुषा येणार. हे दिवस कोणाचे? सासूचे. आता आमच्या इकडे सासूचे दिवस नाही महाराज, आता पुरुष सुनबाईचे दिवस आहे. पहिलं सासू सुनबाई विचार करायची, सासू कशी मिळते किंवा सासू कशी मिळते किंवा गोरीचं जमलं की सारखं गोरीनं म्हणायचं आई मला कशी मिळेल का सासू.
आता तसं नाही, आता पोराचं जमलं की सासू नाही मला बसून कशी मिळते की फरकच पडला. आमच्या गावामध्ये एक म्हातारी सोमनाथ नसण्याची तिकीट आहे. आम्हाला म्हणजे पप्पू विस्तार हो दिल्लीला गेलतास का? मला गेलतो की मला घेऊन चललंय बाबा. मोठ्या केली मला वाटत राहिलं लांब तेव्हा एवढं काम बदललं. आजी पहिल्या सुना तरी आत्या म्हणत होत्या, आता तुमची सून तर तुम्हाला आई म्हणती किंवा आई म्हणून म्हणजे किती लेकीसारखं आई म्हणती. ती म्हणती रे आई, पण 2 दिवसापासून चहाचा पत्ता नाही. मी ओळखल्याकडे दिवसच होण्याची आधी दिवस असते. महाराज पुराण जर ऐकले, पुराण सोमनाथ महाराज पहिला मुलीला वर निवडण्याचा अधिकार मुलीला होता. जर मुलीचं लग्न जमवायचं म्हटलं तर सोयीवर ठेवलं जायचं. हजारो माझे लोक तिथे यायचे, मुलीच्या हातात वरमाला द्यायची आणि ती वरमाला अशी मुलीच्या हातात घ्यायची, अशी नजर फिरवायची. अशी जो राजकुमार त्याला आवडत मुलगी त्याच्या गळ्यात घालायची, बाकीचे त्याकडे बसला पाणी घेऊन निघून जायचे. म्हणजे दिवस कोणाचे पोरीचेच होते घेऊ. एक पोरगीला 1000 राजे जे पसंत पडत त्याच्याच गळ्यात मार, म्हणजे दिवस पोरीचे होते महाराज. पण बघा प्रत्येकाचे दिवस असते म्हणून माणसाला गर्व करायचं नाही. अरे दिवस असते, मुलीचे दिवस हळूहळू गेले आणि मुलांचे दिवस आले. असे पोराचे दिवस आले महाराज. काळ झरझरी पोरगा असं डांबरावणी अजून तरी कडक आणि पुरून डांबराची सडक. ठीक आहे, तरी ते चांगल्या पोरीला नापास करून येऊ लागलं. अशी काही काही महानगर आहेत. 98 माझा एक मित्र आहे, 98 पुरी बघितले त्याला महाराज. 98 आता औंढ्याला राहतोय सोमनाथ महाराज. आता 4 आमच्या जवळच्या पाहुण्याच्या बघितले त्याने. एक दिवशी जाता जाता मी म्हणलो भेटला जय जय झालं का नाही? चालेल बरं मला वाटतं काय त्याची बायको बघा 98 कशी केली चहा वेळा चला म्हणे. मग पुन्हा म्हणते चहा घेतला असता म्हणालो. मग मी हॉटेलमध्ये घेत नाही गेले, घरी चला म्हणल्यानंतर गेलो घरी. घरी गेल्यानंतर व्यवस्थित महाराज घर तयार गिरायचं का नाही म्हणला महाराज, आपणच घेतलेले. जाळी गेले ती सुद्धा महाराज. मला वाटलं त्याची बायको पाणी वगैरे घेऊन आले तर म्हणावं काय चाललं ताई, नाव घ्या. नाव घ्या तर बोलतच बुडाली महाराज, बोलतच नाही. कोणत्याच नवरीला कोणतीच माता माऊली म्हणे घे की गणा नांगे म्हणावं म्हणलं. त्यालाच म्हणलं त्यानं पाणी आणून त्याला तर राहते. म्हणलं जाऊ दे घे ना घे. मग मला वर पाहिजे ते जाळे तुझे असे दिसले. मी म्हणलं घे नाव घे. म्हणला निर्मला. निर्मला घराला बोला वाढेवा निर्मला मोठ्याने बोलू नका. पाणी पिलं मी तिथंच ग्लास ठेवला. आता असा पडदा लावलेला यानं चहा कर रे मी चहा सांगितला होता. मधून आवाज आला बोला ए श्याम्या. श्याम्या मला पिचलं श्याम्या मला येऊ का मामाची पिढी म्हणला काय करावं शरीराचं मला येऊ कसं चेहऱ्याचा आनंदच निघून गेला मला. मला काय अरे चहाची चावी आजच केला मला कधी नाही बघून डोळे बसून चहाला आवाज आला पण चेहराच पडला. सांगू नका बरं सांगत माय सांगत काम तुला गेलो असंच सांगतो म्हणलं. मग ते मित्र 1000 रुपये देऊन पाया पडला. मुलगी पाहायला जायचं म्हणून दुसरा म्हणला मला बाळ्याला घेऊन जायचं सांगू. बाळ्यानं शेळ्या बांधल्या त्या दिवशी घरीच. लाईट नव्हती. मला तांब्यात कोळसे टाकले पकडीनं तांब्या झाला मिस्त्री करायला. दुसरा मला बाळ्या कुठं जायचंय म्हणला पोळी बघायला कणाला पैशाला. आणि मग दुसरा म्हणलं तुला माहिती का कसं काय असते तिथं. ते मला हा आमच्या काकाला सांगितलंय गेल्याबरोबर पोरगी शिकलेली म्हणायचं भट्टीजीवर नेम. इंग्रजी कशाला बोलायला हा सांगितलंय भट्टीजीवर नेम. वजन वजन इंग्रजी बोलण्यात काय वजन असते कोणाला वजन वजन म्हणल्यानंतर बरं 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 गेले बाळासाहेब मग ते चालूच होतं भट्टीजीवर नेम भट्टीजीवर फादर्स नेम चालूच होतं. आता एसटी बसते टेकेट टेकेट भट्टीजीवर नेम भट्टीजीवर फादर्स नेम 3 वर देऊन होता. बघायला जाणार सुद्धा
हिशोबानं वागायचं. आता हे पहिले दिवस गेले खरं, तिथे गेले पाहुणे, राम 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 या फादर्स डे. हो पहिले किती वर्ष त्यांची हार मुलगी आली महाराज पाट्यावर मग काय माझी डोंडे अंबाबाईचं अंगात बघायचं म्हणले कोण पुढं विचारा बाळासाहेब सारखा पुढं बाळासाहेब सरकडे पुढं मुलगी काय खाली बघायला गेली, तिला माहिती दिवस येत आपले विचार बाबा पटकन काय येतं की मला पट्टी जीवन नाही म्हणजे स्फूर्ती बी शिकली तिला वाटलं आता माझं तर शिक्षण झालंय हे मला इंग्रजी विचारायला आपण मराठी कसं बोला पट्टी जीवन नाही म्हणले माने नुसते बघायची नाही तिला वाटलं ह्याला समजलंच नाही बाळासाहेब मागं बघायला माझे डोळे सुटले मागायला माझं मी पुढे बघा आम्हाला पुढे एका तरी कुठं वेळ लागायला आणि मी प्रत्येक कीर्तनात म्हणतो मला टाकलेला सांगितलं असेल याच्यामध्ये 2021च्या पुढं 2021च्या पुढं शिवाजीराव म्हणजे 2021च्या पुढं एकही मुलगा मुलीला पाहायला येणार नाही येणार. मग मुलगी फॉर्च्युनर गाडी करणार, मुलाला पाहायला जाणार 2-4 मैत्रिणी घेऊन, मग तुमच्यासारखे गुरुजी म्हातारी माणसं या 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 ताई या बसा, मग ते बसणार पुण्यनगरी लोक, मग पेपर वाचणार, मग चहा येणार, पोहे येणार, पोहे दिल्यानंतर मग तुमच्यासारखी माणसं म्हणतात ताई आणा बा कोणाला आणा नो किती वेळ असतो किती वेळ झाला मला पटकन करा. मग महाराज मग ते गुरुजी सारखी माणसं आत जाणार आणि मग त्या पोराला म्हणणार भांड्या दही तोड, मग भांड्या तोंड म्हणणार माय म्हणणार भांड्या चांगलं घासलं कदर आला रे बाबा चांगलं घास भांड्या हातपाय लागलं घासायचं लागलं सुंदर महाराज मेकअप करणार भांड्या, कपडे दुसऱ्याचे घालून मेकअप करून भांड्या जाणार, पाठावर बसणार सगळं बसलंच आणि पाठावर बसल्यानंतर मग त्याची एक मैत्रीण पुढं सरकणार, हे भांड्या असं खाली मान घालून बसणार, ती पुढं सरकणार म्हणणार वर वगैरे जाणार खाली वगैरे पुन्हा खाली बघणार माझ्याकडे वगैरे ना बस 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 ए तू गोवा खातोस का रे माहिश पण नाही म्हणणार परिस्थिती मुलावर मारा वगैरे मारा चांगलं वागलं तर येतात लग्न होतील हसू नको रे गोवा खातोस का नाही म्हणणार जाऊ दे सांग तुझं ना ते म्हणणार वसंत वसंत त्या नवरी म्हणणारे कोणी म्हणणार मी म्हणणार वसंत तू नाहीस की रे मला वसंत तू नाहीस आम्हाला कुठ आणि निघ जगलं तर बघ नाही तर बघ कुठं काय करत ही परिस्थिती पुढे आहे. परमात्मा पाहिल्याबरोबर लक्ष्मी माळ घालू लागली गळ्यामध्ये परमाला, पण परमात्म्याने सांगितलं मी जरी तुला पसंत असलो तरी तुम्हाला पसंत आहेच असं मात्र नाही. मग सगळं गर्व रन झालं आणि हात जोडून म्हणले मग किमान किमान मला दासी म्हणून पायाची सेवा करू, मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांगणी पांडवा पाय दबावयाची दैवा पात्र झाली.